श्री स्वामी समर्थ, जय शिवराय. मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? मजेतच राहायचं. मित्रांनो, आज छोटासाच ब्लॉग बनवणार आहे. पण तुम्हाला मी छोट्या म्हणजे शॉर्ट व्हिडिओ टाकत होतो नाही मी, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेला बोलत होतो की माझी तब्येत 4 दिवसांनी 5 दिवसांनी खराब असते, माझं अंग वगैरे दुखतोय, ताप आलाय मला वगैरे वगैरे. तर असे ताप वगैरे मला येतात ना, ते काय येतात हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. पहिल्यांदा मी आता कंपनीमध्ये आलोय, मशीनचे मेल वगैरे आपल्याला चालू करायचे आहेत. त्याच्यानंतर आपण बाकीच्या सर्व गोष्टी चालू करूया. तर मित्रांनो, हे आजार काय होतं माहिती आम्हाला, कारण आम्हाला प्रत्येक गोष्टीचा इन्फेक्शन असतो. आज जे किडनी फेल पेशंट असतील ना, जे त्यांचं ट्रान्सप्लांट झाले, त्यांना जाणून घ्यायचं असतं की आपल्याला सारखं आपण आजारी का पडतोय. तर मी माझा अनुभव सांगतो तुम्हाला. मी या प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करतो. खूप त्रास असतो या कंपनीमध्ये. म्हणजे कंपनी त्रास म्हणजे खूप हार्ड वर्क असतो. हार्ड वर्क असल्यामुळे आपल्याला काम आहे म्हणजे आपल्याला करणं भाग आहे. कारण की याच कामामुळे मला माझ्या घरच्या परिवाराला आणि माझ्या औषधांचा खर्च मला सोडवायचा आहे. जे लोकांचा ट्रान्सप्लांट झाले असेल ना, अशा लोकांसाठी माझं एवढंच सांगेन की असं हार्ड काम तुम्ही करू नका. कारण की मी करतोय म्हणजे माझी मजबुरी म्हणून करतोय मी. बाकीचं मला काही हौस नाही वगैरे. आणि मी असं तुम्हाला दाखवत नाही की बघा मी किती काम करतोय, तुम्ही सुद्धा असं करा, काही टेन्शन नाही, बिंदास्त करा. मित्रांनो, हे काम सोडण्यासाठी मी खूप प्रयत्न करतोय. म्हणजे काहीतरी मी धंदा करेन, काहीतरी वेगळंच काहीतरी करेन, परंतु या गोष्टी साध्य होत नाही. आम्ही सारखं मी आजारी का पडतो माहिती आहे? कारण की आम्हाला इन्फेक्शनची जास्त गरज आहे, असते, शक्यता असते. ते इन्फेक्शन कशामुळे होतं माहिती आहे तुम्हाला? म्हणजे एखादी धूल वगैरे. आता हे बघा, माझ्या पाठीमागे मशीन जे आहे ना, तिथे पावडर चालते, अँटी डायमंड सीट म्हणून पावडर असं तुम्हाला दाखवतो. ही पावडर आहे. ही पावडर असते ना, ती पावडर आपल्या नाकातोंडात जाते. आता मी मास्क घालत नाही, ते काम कधी कधी मास्क घालतो, कधी कधी काढतो का की खूप गरम होतो गाल्यामध्ये. गाला बघा तुम्ही, साईडला पेपर वगैरे ते उचलायला वगैरे लागतात आपल्याला. आणि काम म्हटल्याच्यानंतर आपलं काम करणं गरजेचं आहे. भले सेट आपल्याला किती बोलतील की आरामात कर वगैरे, परंतु समोर सेट आल्याच्यानंतर आपण बसू शकत नाही. तुम्हाला सर्वांना या गोष्टी माहिती आहेत, ते आपल्याला कराव्याच लागतात मित्रांनो. तर ज्यांचं ट्रान्सप्लांट झालं आहे ना, त्यांना एवढं सांगेन की मित्रांनो, असं हार्डचं काम करू नका. तुम्हाला जर काम वगैरे करायचं असेल ना, तर तुम्ही काम कसलं करा, एखादं ऑफिस बघा, एखादं कुठलं तरी दुकान बघा, या स्वतःचं काहीतरी बिझनेस असणं गरजेचं आहे. नाहीतर आपण जे जॉब करत असणार ना, तर आपल्या घरापासून जवळ असणं गरजेचं आहे मित्रांनो. तर अशा बऱ्याच गोष्टींना फेस करावं लागतं. सध्या मला खूप गोष्टींचा सामना करावा लागतात. हे बघा, हे सर्व पेपर वगैरे आहेत, त्यात आपल्याला भरायचे त्या मशीनमध्ये. हे बघा इकडे. आणि आपल्याला मशीन माहितीच आहे, छोटी मशीन आहे, परंतु ज्यावेळी या मशीनला काम नसेल आणि दुसऱ्या कुठे मशीनला ऑपरेटर जर आला नाही, तर त्या मशीनला आपल्याला जावं लागतो तिथे आपल्याला मशीन चालवण्यासाठी. तर हे बघा, असं केमिकल असतात, हे बघा डबे आहेत, इंकचे वगैरे डबे आहेत. तर हे सर्व गोष्टींना समोर जावं लागतं आणि खूप थकवा येतो. आता काय होतं, माझा हात अंग वगैरे दुखतो माझं भरपूर. आणि मला माहिती आहे की फ्युचरमध्ये म्हणजे पुढे याचा त्रास मला नक्कीच होईल. कारण की आपण ऑपरेशनसाठी एवढा खर्च केलेला आहे. आणि थोडक्यासाठी बोलतात ना की कोणती गोष्टीचं आपण जास्त म्हणजे ओव्हर करू नये. जर काहीतरी केलं आणि समजा आपण जे काही भलतंच झालं, तर मग त्यावेळेला आपलं कोणी वाचवणार नसणार आपल्याला. कारण की एकदाच संधी मिळालेली आपल्याला ना आयुष्याची, ते आपल्याला लाईफ चांगली जगायची आपल्याला. तर मी आता कपडे काढतोय, तिथे थोडं चेंज होते. कारण की 8:30चा टायमिंग होत आला आहे. माझं पाणीसुद्धा मला गरम करायचं, पाणी पियाचं वगैरे. सध्या येताना मी बॉटल आणलेली आहे. ही आपली बॅग आहे. ह्या बॅगेमध्ये सर्व औषधं वगैरे आहेत, गोळ्या वगैरे दाखवतो तुम्हाला नंतर. हा एक बॉक्स आहे, हा दुसरा बॉक्स आहे, जेवणाचा डब्बा आहे. त्यानंतर ही बॅग आहे, यामध्ये पाण्याचे बॉटल वगैरे घेऊन येतो मी. आता मी जरा चेंज होते. आणि हे बघा, रामू सेट आले, पेपर भरतात. आता मला पेपर भरायचंच आहे मशीनमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला एवढंच सांगेन आज मी की जे किडनी ट्रान्सप्लांट पेशंट असतात ना, त्यांना सारखं आजार पडण्याचं कारण हेच असतं की एखाद्या कोणत्या तरी गोष्टीचं आपल्याला ठराविक इन्फेक्शन होतं. आणि मग तो इन्फेक्शन आपल्या सर्दी खोकल्यामध्ये होतो, त्याच्यानंतर ताप येतो सारखा. आता मला पण महिन्यातून 2 महिन्यातून नाही 15 दिवसातून ताप येतोच येतो. आणि त्याचं कारण हेच आहे, म्हणजे मी कंपनीत कामाला आलो ना की मला सारखं असं आजारी व्हायला होतं, काही ना काहीतरी त्रास चालू होतात. आता हे त्रास मला पुढे खूप काय डेंजर पण बनते कदाचित, आणि काय होईल मला माहिती नाही. परंतु हे काम आता लवकरात लवकर मला म्हणजे कमी करण्याचा प्रयत्न करतो मी, काहीतरी स्वतःचं करण्याचा प्रयत्न करतोय. तर तुमचा सपोर्टची मला खूप गरज आहे मित्रांनो. तुमचा सपोर्ट नसेल ना, म्हणजे तुमचा आशीर्वाद नसेल ना, तर या सर्व गोष्टी माझ्याकडे शक्य होणार नाहीत. आपल्याला काहीतरी स्वतःचं धंदा वगैरे करायचं आहे आपल्याला, आणि ते लवकरच करेन मी. कारण की यातून आपल्याला लवकर बाहेर पडायचं आहे आणि काहीतरी स्वतःचा आपल्याला धंदा करायचा आहे मित्रांनो. तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुमचा प्रेम माझ्या पाठोपाठी असंच राहू दे. माझी लाईफ जर्नी आहे ती तुम्हाला मी दाखवत राहीन शेवटपर्यंत, अगदी जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत. तर पुन्हा भेटू आपण अशा नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.